नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन व्हॅकन्सी बघणार आहे. याच्यामध्ये ई-एस-आय नर्सिंग ऑफिसरची व्हॅकन्सी निघाली आहे. रिक्वायरमेंट आहे याची 2026ची नोटिफिकेशन आज रिलीज झालेली आहे आपली. ई-एस-आय नर्सिंगची आपण आता बघणार आहोत. त्यांची सबमिशनची म्हणजे स्टार्टिंग डेट आहे, म्हणजे ऑनलाईन हे अप्लाय करायची डेट सुरू झालेली आहे 24 जुलै 2026 पासून सुरू झालेले आहेत. ते 13 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे. तर लवकरात लवकर फॉर्म अप्लाय करा ऑनलाईनमध्ये. जर तुम्हाला वेबसाईट हवी असेल ई-एस-आय ऑफिसर वेबसाईट ह्याची, ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही PDF भेटेल आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनचा फॉर्मसुद्धा भेटेल ह्याच्यामध्ये. तर आता हा पूर्ण आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बघण्यासाठी. तर चला आपण व्हिडिओला आता स्टार्ट करूयात. तर ह्याच्यामध्ये स्टार्टिंगमध्ये ऑर्गनायझेशन नेम म्हणजे एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे, म्हणजेच ई-एस-आयचा हे फुल फॉर्म आहे. तर पोस्ट डिटेलमध्ये आपलं नर्सिंग ऑफिसर म्हणून आहे. नंबर ऑफ वॅकन्सी 523 वॅकन्सी आहे. याच्यामध्ये एज लिमिटेशन 18 ते 32 वयापर्यंत आपण भरू शकतो याच्यामध्ये. नोटिफिकेशनची रिलीज डेट आहे आपली 24 जुलैला रिलीज झालेली आहे ही नोटिफिकेशन. आणि ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्टिंगची डेट पण 24 जुलै 2026च आहे. क्लोजिंग डेट ह्याची 13 ऑगस्ट आहे ह्याच्यामध्ये. आणि आपली जी एक्झाम होणार आहे ती CBTच्या पॅटर्ननुसार होणार आहे, CBTनुसार होणार आहे. तर याच्यामध्ये 12 सप्टेंबरला आपली एक्झाम होणार आहे याच्यामध्ये, म्हणजे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे आपली ही. हिअरिंग प्रोसेस ही CBTची एक्झाम झाल्यानंतर आपल्याला ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवणार. त्यानंतर ॲप्लिकेशनचा फॉर्म भरायचा मोड आहे, ऑनलाईन मोडवरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे. जॉब लोकेशन हे इंडियामध्ये आहे, कंट्री पण इंडियाचे. सिलेक्शनची प्रोसेस ही CBTची एक्झाम आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे याच्यामध्ये. आणि जर तुम्हाला ही वेबसाईट जर भेटत नसेल कुठे, तर ह्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता. esi.government.in ही वेबसाईट आहे यांची. ह्या वेबसाईटवरती तुम्हाला इन डिटेलमध्ये भेटून जाईल PDF वगैरे सगळं. तर आपण आता बघूयात ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन एलिजिबिलिटीचे क्रायटेरिया काय दिलं आपण ते इन डिटेलमध्ये बघूयात. पोस्ट नेम आहे याच्यामध्ये, एलिजिबिलिटी आहे आणि व्हॅकन्सी आहेत. पोस्ट नेममध्ये नर्सिंग ऑफिसर म्हणून पोस्ट आहे. तर याच्यामध्ये आपण BSc नर्सिंगवाले हे अप्लाय करू शकता आणि GNM वाले सुद्धा अप्लाय करू शकता याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे. तर BSc नर्सिंगवाल्यांचं हे नाही का कंप्लीट झालेलं पाहिजे आणि PB-BSc वाले पण अप्लाय करू शकतात याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे. PB-BSc नंतर BSc नर्सिंग त्यानंतर GNM हे तिन्ही पोस्ट आपण अप्लाय करू शकता असं सांगण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर. तर याच्यामध्ये नाही का GNM नर्सिंगवाल्यांना नाही का 1 इयरचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे 50 बेडचं. आणि याच्यामध्ये व्हॅकन्सी नाही का 523 व्हॅकन्सी आहे त्याच्यामध्ये पूर्ण. त्यानंतर आपण बघणार आहोत सॅलरी किती आहे ई-एस-आय ऑफिसरला ह्याच्यामध्ये नाही का सॅलरीचं. नर्सिंग ऑफिसरची सॅलरी ह्याच्यामध्ये 44,900 ते 1,42,000 इतकी पर मंथला ह्याच्यात सॅलरी आहे. ह्याच्यामध्ये सॅलरीचं ह्या ठिकाणी इश्यू नाही आहे काहीच. त्यानंतर ई-एस-आय ऑफिसरचे ह्याच्यामध्ये नाही का एज लिमिटेशन सांगण्यात आलेले आहे. 18 ते 35 वर्षापर्यंतचे जे कॅन्डिडेट आहे ते सगळे अप्लाय करू शकता असं सांगितलेलं आहे याच्यामध्ये. त्यानंतर आपण बघणार आहे हाऊ टू सबमिट ई-एस-आय नर्सिंग ऑफिसर ॲप्लिकेशन फॉर्म. तर व्हिजिट करायचं आहे आपल्याला, ह्या वेबसाईटवरती जाऊन व्हिजिट करायचं आहे कॅन्डिडेटनी. त्यानंतर रिक्वायरमेंट आपले कुठं आहेत ते बघायचं ह्या वेबसाईटवरती जाऊन. नंतर क्लिक करायचे ॲडव्हर्टाईजमेंटवरती, मग त्याच्यावरती सांगणार आहेत त्यांनी अप्लाय फॉर्म म्हणून येणार आहे त्याच्यामध्ये, ते अप्लाय करायचं आहे. नंतर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे पूर्ण ऑनलाईन आपल्याला, मग सबमिट करायचं आणि ॲप्लिकेशनचा लास्ट डेटच्या आधी सबमिट करायचं आहे आणि त्याची एक प्रिंट आपल्याकडे ठेवायची आहे. त्यानंतर त्याची आपण ई-एस-आय ऑफिसरची ॲप्लिकेशनची फीज बघणार आहेत. जनरल आणि OBC कॅन्डिडेटवाल्यांसाठी आहे ह्या ठिकाणी 3,000 आणि SC ST फिमेल कॅन्डिडेटसाठी कॅन पे फीस म्हणून सांगितले ह्या ठिकाणी 2400 आहे. आणि जे कॅन्डिडेट PWBDमध्ये आहेत तर त्यांना फीस नाही आहे, ते ना फ्री आहे या ठिकाणी. त्यानंतर आपण नर्सिंगचा सिलेबस बघणार आहोत. फक्त आपण ई-एस-आय नर्सिंग ऑफिसरसाठी कोणता सिलेबस लागणार आहे. मिडवायफरी अँड गायनेकॉलॉजी नर्सिंग, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी, इन्व्हायरमेंटल हायजीन, कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी, कॅम्प्युटर इन नर्सिंग, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजीचं येणार आहे ह्या ठिकाणी. नेक्स्ट आहे ड्रग स्टोअर मॅनेजमेंट, नर्सिंग मॅनेजमेंट, मेंटल हेल्थ, सायकोलॉजी, बायोकेमिस्ट्री, मेडिकल सर्जिकल नर्सिंग,
इन्व्हायरमेंटल हायजीन, फंडामेंटल ऑफ नर्सिंग, बेसिक इन्फॉर्मेशन ऑन नर्सिंग सब्जेक्ट, मायक्रोबायोलॉजी आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री. म्हणजे ह्याच्यामध्ये ऑल नर्सिंगचं सिलेबस आहे. याच्यामध्ये काही इश्यू नाही. त्याच्यामुळे नर्सिंगचं अभ्यास आपल्याला करायचा आहे याच्यामध्ये. आणि विशेष म्हणजे जर आपल्याला बुक रेफर करायचं आहे या ठिकाणी तर पी.आर. यादवचं आपण बुक रेफर करू शकतो. पी.आर. यादवचं बुक आहे ते रेफर करू शकतो आपण. त्यानंतर आपण हाय टार्गेट पण यूज करू शकतो. हाय टार्गेटमध्ये पण आपल्याला चांगले त्या ठिकाणी पूर्ण इन डिटेलमध्ये नर्सिंगचं आहे. MCQs पण छान आहे, एक्सप्लेनेशन पण छान आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी CBTची एक्झाम होणार आहे ते आपली 12 सप्टेंबरला आहे आणि ही वेबसाईट आहे त्याच्यावरती आपण जाऊन चेक करू शकतो. आणि त्यानंतर सिलेक्शनची प्रोसेसही सांगितली मी. रिझल्ट पण आपल्याला ऑनलाईन पडणार आहे याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे. ही होती आपली आजची ESIची व्हॅकन्सी होती आपली 523 पोस्टची ही व्हॅकन्सी आहे. जर काही क्वेरीज असेल कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचा रिप्लाय देईल तुम्हाला. आणि अशीच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.